पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चल तुला माफ केलं मी, तुझ्या सांगण्यावर विश्वास बसलाय माझा। आता म्हणालेच विश्वास बसलाय, पण उद्या परत संशयाचा किडा तुझ्या डोसक्यात जाणारच आहे, मग परत तेच। आणि मी काय सारखं सारखं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहायचं होय? तसं काही घडलं तरच संशय घेते मी, आणि तो मी घेणारच। तुझ्याबद्दलच का संशय घेत्या, अख्ख्या जगाबद्दल का घेत नाही? दोन्हीकडनं तूच बॉलिंग टाकतेस काय? आणि माझ्याबद्दलच संशय का घेतेस, जगाबद्दल का नाही? ह्यो प्रश्न मी तुला विचारला पाहिजे आणि तू उत्तर दिलं पाहिजेस। बरं बरं, समजल तुला। आपण आताच फैसला करून टाकू। मला सांग, तो माणूस तुला सलाम करून थँक्यू का म्हणला? का म्हणलं म्हणजे मी त्याचं काम केले, म्हणजे मी त्याच्या बाईक दुरुस्तीचं काम कमी पैशात केलंय म्हणून। मी एका गॅरेज मध्ये काम करतोय। अरे हा, तू गॅरेज मध्ये काम करतोस नाही का? बर मग चल तुझ्या गॅरेज मध्ये जाऊया। गॅरेज का? म्हणजे माझ्याच सुट्टी आहे आणि तिकडे गेलो तर मालक उगाच कामाला लावल आणि ओव्हर टाइम बी द्यायचा नाही। प्रॉब्लेम नक्की काय आहे? काम का ओव्हर टाइम? ओव्हर टाइम। मग चल, मालकानं ओव्हर टाइम दिला नाही तर मी देते। चल। फाईल घेऊन ये, मी सांगतो तुला। जा। अरे नमस्कार। अरे जगातला सगळ्यात दुःखी माणूस, काय तुझं दुःख कमी झालं का नाही? हो झालं झालं, दुःख जरा कमी झालं। त्याचं काय, त्या दिवशी शत्रुपक्ष परत निघून गेला ना म्हणून। बाय द वे, मी मोहित, इथे कॉलेजात प्रोफेसर आहे। प्रोफेसर? वा। मी सोम, वकील आहे। अरे वा, तुम्ही इथलेच आहात का? नाही, इथला नाहीये, जवळच्या गावचं आहे, पण माझं ऑफिस इथे आहे। का रे? ते निर्मला मॅडम कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे का? निर्मला मॅडम? हा। अरे कुमट्यातल्या सगळ्यांना त्यांचं घर माहिती आहे। हे बघ, इथनं सरळ जा आणि नाक्यावरनं डावीकडे वळ, तिकडचा सगळ्यात पॉश बंगला त्यांचाच आहे। ओके, थँक्यू। तुम्ही ओळखता का हो त्यांना? अरे निर्मला मॅडम म्हणजे माझ्या सासू। अरे वा, मस्तच की। रग्या, रग्या, हे काढ आणि हे घाल पटकन, चल। अरे काय चाललंय तुमचं? हा? अरे आता तू या गॅरेजचा मालक आणि आपला दाद्या इथं काम करणारा कामगार। काय? मी या गॅरेजचा मालक आणि दादा इथं कामगार। बरोबर। यायला काय येडबीड लागलं काय तुला? नाही जमणार आपल्याला, चल। जमणार नाही? अरे तुझ्या बाळाला पण जमेल, दादाने सांगितलंय। दाद्याने सांगितलंय हे करायचंय तर करायचं, नाही तर दोन्ही पाय दोन्ही हातातच देतो तू। नाही, पण मला सांगा, माझं काही चुकलंय का? नाही रे बाबा, लवंगी मिरची वहिनी येणार आहे म्हणून। हे बघ, दादाचा मेसेज आलाय, नावाबद्दल आहे। काय मेसेज आहे? चल लवकर, तू घे घे। नकोच रे।
आज तुला सुट्टी आहे का? अख्खं गॅरेजच बंद आहे. नाही ते हा नमस्कार मालक. नमस्कार दादा. ह्यो कोण आहे? ह्यो गॅरेजचा मालक आहे. मालक ते पाटलाची लाल परी अर्ध्या तासात रेडी होईल सांगतेस मी. ऐकलं का मालक? हो ऐकलं. मालक नक्की तुम्हीच आहे ना? आणि मालक ह्यो मालक आहे असं ह्यो समजतो, पण ह्यो मालक नाहीये. मी इथला मालक आहे. तो इकडे बेस्ट कर. ह्यो इथला कामगार आहे. साधा काम करा इकडला. माझी ही जीप जास्त वेळ याच्याकडे असते ना, म्हणून याला वाटतं की ह्योच मालक आहे. आणि काय रे, आज सुट्टी आहे ना? कामावर कसं काय आलास तू? हा मालक ही मला बेरोजगार समजत्या. हिची खात्री करून द्यायची होती की मी कामाला हितच आहे म्हणून. माझ्या इथंच कामाला आहे. हा काय काम करतोय ह्यो? ह्यो काय काम करतोय मी काय सांगू? मी मालक आहे इथला. ते लोक सांगतील. काय काम करतो रे ह्यो? ह्यो आमचा सुपरवायझर आहे, पण सगळी कामं करू शकतो. वय रिपेअरिंगला आलेल्या सगळ्या गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह योच करतो. गाडीतला फॉल्ट हुडकून काढतो. बिघडलेली गाडी दुरुस्त करतोय. बिघडलेली गाडी ना दुरुस्त करतो. हा बिघडलेली गाडी ना दुरुस्त करतो. एक काम करा, तुम्ही या ना. या बसा इथे. या बसा. तुम्ही बसा. या बसा. बसा ना. उभं राह. होय माग पाहुणे आलेत आपल्या इथं. जा चहा ठेव. हो मालक, मी रजेवर आहे. आणि पाहुण्यांना चहा देणं काय गॅरेजच्या कामात मोडत नाही. असं गाडी रिपेअर करायची, भंगारमध्ये नाही काढायची. होय ते वाक्य माझं आहे, तुझं नाही. तू चहा आण जा. चहा आण जा. चल. रुबाब करायची सवय आहे याला. माहिती आहे मला. मॅडम आल्या की त्यासनी तुमची सगळी माहिती द्या. मग मॅडम ठरवती तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही ते. आल्या मॅडम आल्या. घ्या बसा. मागे आम्ही तुम्हाला भेटून गेलो होतो. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याचा कर्जाविषयी आम्ही बोललोही होतो. आम्ही तिघेही भागीदार आहोत. तुम्ही आज आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही आलो. विषय यांचं बोलणं झालंय. यांना कर्जाचे पैसे देऊन टाका. होय या तुम्ही. थांबा मी येतो बाहेर. तुमचं काय? नमस्कार मॅडम. माझं नाव मोहित महामुनी. इथे DC कॉलेजात प्रोफेसर आहे. माझं वजन 58 किलो, उंची 5 फूट 9 इंच आणि ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह आहे. तुम्ही कर्ज मागायला आलात का बॉडीगार्डची नोकरी मागायला? नाव आणि प्रोफेशन सांगितलं तरी बस झालं की. याचं काय करायचंय? हा 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 तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. हां ओके. नमस्कार मॅडम. माझं नाव मोहित महामुनी. इथे DC कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे आणि माझी उंची आणि वजन नाही. हां माझी नोकरी सुद्धा पक्की आहे बघा.
त्याचं काय, मला गावातल्या घराच्या दुरुस्तीसाठी आणि लग्नासाठी 10 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे हो. आणि हे कर्ज मी परत फेडू शकतो यासाठी हे बघा, हा हे कर्ज मी फेडू शकतो यासाठी ही माझी सॅलरी स्लिप आणली. ह्यावर कॉलेजचा शिक्का आणि प्रिन्सिपलची सही सुद्धा. ते ठेवा, त्याची काही गरज नाही. कन्फर्म नोकरी आहे म्हणल्यावर प्रश्नच नाही. पिसे कर्ज द्या यांना. हो. थँक्यू. थँक्यू. कर्जाला गॅरंटर? हा आहे, कर्जाला गॅरंटर आहे. मॅडमचे जावई सोहम, माझा चांगला मित्र आहे बरं का तो. तो मित्र आहे तुमचा? हो हो. उठा. विसे, हा, यांना कर्ज देऊ नका. आओ पण मालक, हा याला तुम्ही काय म्हणता? काय म्हणतो? याला आम्ही दादा म्हणतो, दाद्या म्हणतो, आणि हो भावा पण म्हणतो. हा नाही नाही, म्हणजे तसं नाही. बाकीचे काय म्हणतात ते राहू द्या. तुम्ही काय म्हणता? नाव काय याचं? काय सांगला आता? मीच मूर्खपणा केला, सांगायला पाहिजे होतं. याचं नाव लग्नात नाव घ्यायला लागल्यागत काय लाजालाय मालक? नाही ते निशिकांत, या गाडीची नंतर टेस्ट ड्राईव्ह घे. अच्छी निशिकांत. हो निशिकांत नाव आहे याचं. हो हा, बरं ठीक आहे. तू इथं काम करतोस हे बघून बरं वाटलं. मला बी भारी वाटलं, तुला बरं वाटलं म्हणून. बरं ठीक आहे, मग येते मी. ठीक आहे, परत ये. आधीच कळव. हा म्हणजे कळवलंच तर स्वागत करता येईल ना पुढच्या वेळेस, म्हणून म्हणतायत ते. हा बाय. बाय. एक मिनिट. कोणी पाठवलंय? हे सगळं करायला कोणी सांगितलं? सांग लवकर. ही दोघं, हे तर आमच्या खानावळीत हायदोस घालणारी गुंड आहेत. तू यांच्या बरोबर गुंडांचं काम करतोय?
हे दोघं हे गुंड आहेत? काय रे, तुम्ही जाऊन हायदोस घातला होय तिकडे खानावळीत? खरे का? आता तुमचं काय अरे बस कर ना लेका, बस कर. बस कर गुंडगिरीची कामं करतात ती. त्यासनी असंच पाहिजे. त्यासनी तर मी पोलिसात देणार आहे. नाही अहो, बरोबर आहे तुमचं. नाही म्हणजे कसं आहे निशिकांत, तुला माहित नव्हतं होय? अरे हे दोघे लय मोठे गुंड होते. वाईट नादाला लागले होते, पण कसं आहे आता सुधारलेत. आणि बिचाराला त्याची शिक्षा पण मिळाली आहे. आता शिक्षा मिळाली असेल तर परत शिक्षा देऊन काय उपयोग ना? पण तुम्ही सुधारलात ना रे? आणि म्हणजे काय, अरे म्हणून तर आपल्या गॅरेज मध्ये, म्हणजे माझ्या गॅरेज मध्ये यांना कामाला ठेवलंय. कसं आहे तुला माहिती आहे ना निशिकांत, आपल्या गॅरेजचे रूल्स तुला माहिती आहेत ना. आपल्या गॅरेज मध्ये आगावपणा, गुंडगिरी, लबाडी अजिबात चालत नाही. हा नाही, आता मालक तुम्ही कामावर ठेवलंय म्हणजे सगळं नीट बघूनच ठेवलं असं. हा ए पण तुम्ही गुंडगिरी करत नाही ना? नाही अजिबात नाही. नाही मी आता बारक्या पोरासनी बी ओरडत नाही. हा आम्ही केलेल्या चुकीसाठी आम्ही माफी मागायला येणारच होतो, पण त्याचं काय झालं, कुठल्या तोंडाने यायचं तेच कळणार, म्हणून नाही आलो. मग त्याच तोंडाने माफी मागा आता. होय माफ करा आम्हाला. आम्ही सुधारलोय. मला काय वाटतंय, तू यासनी माफ केलं पाहिजे. म्हणजे आता ते सुधारल्यात, मग परत शिक्षा देऊन त्यांना गुन्हेगार ठरवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे मला असं वाटतंय बघ. बरं ठीक आहे, पण कुणी राडा घालायला सांगितलेला हे जर सांगितलं तरच माफ करणार. आम्हाला फोन आलता. कुणाचा? कुणाचा निनावी. हा निनावीचा फोन आलता. काय? नाही म्हणजे निनावी फोन आलता. कोणाचा होता काय माहित नाही, म्हणून निनावी. हा निनावी. मला लाज नाही वाटत होय? हा असा निनावी फोन आल्यावर थोड्या पैशांसाठी काय बी करताय होय? काय तुम्हाला माफ करा आम्हाला. आम्ही सुधारलोय, माफ करा. ठीक आहे, पण परत असलं काही करताना दिसलं तर तुमचं काही खरं नाही. नाही परत ते असं काय करणार नाही. केलं तर मीच त्यासनी सोडणार नाही. ते जाऊ दे, पण या सगळ्या गोंधळात तू काय सांगत होतीस? नाही काही सांगायचं नाही. माझा फोन राहिलेला म्हणून आलते. ते बघ, जाते मी. बाय. हा बाय. आज ठसक्याचं खरं नाव समजलं. तो गॅरेज मध्ये काम करतोय हे बी समजलं. त्याच्याबद्दल मनात उगाच एक संशय होता, तो तरी मिटला. मनावरचं एक वजं उतरल्यागत वाटतंय. एक चांगला मित्र मिळाल्यागत वाटतंय. अस्मे, तू माझ्या संग मैत्री करावीस म्हणून मी नाही लाजानं तुझ्या संग खोटं बोललो असलो तरी माझ्या मनात खोट नाही. माझं प्रेम खरंय. मला नाही खोटं बोलायचं तुझ्या संग, पण तुला गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यात कधी मैत्री करायची वेळच नाही आली. तसं बघायला गेलं तर ठसक्या पहिलाच मित्र असेल माझा. पण मैत्रीचं नातं
कसं असतंय नेमकं? कसं असाय पाहिजे? मैत्रीचं नातं वेगळंच असते, लवंगी मिरची आणि ठसक्यासारखं. पाणी पी की. ह्यो तुझ्या आठवणीचा ठसका आहे, पाणी पिऊन थांबवायचा नाही.